न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून रोजी द्वारावती भक्तनिवास समोरील बागेत विशेष योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास पार पडला। या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की निरोगी जीवनशैलीसाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन असून सद्यस्थितीत धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक समतोल राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे। योग प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व योगाचार्य डॉक्टर तुषार सिसोदिया आणि डॉक्टर नचिकेत वरपे यांनी केले। त्यांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले। ओम साईराम। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित ज्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीने योगाचं प्रात्यक्षिक केलं असे डॉक्टर वरपे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर सिसोदिया, नंतर प्रज्वल ढाकणे, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर मंडळी आणि साईबाबा संस्थांचे, त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, आपल्या सर्वांना प्रथमतः आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। योगाचं महत्त्व जे आहे आपल्याला कळावं, आपलं शरीर जे सदृढ राहावं, आपल्या मनाची त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची, आपल्या शरीराची चांगल्या रीतीने काळजी घ्यावी म्हणून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो आपण साजरा करतो। 11 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांनी हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मांडला होता आणि त्या प्रस्तावाला जो आहे तो डिसेंबर 2014 मध्ये जवळपास 175 देशांनी जो आहे तो मान्यता दिलेली होती आणि आज जगभरामध्ये 190 देशामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला जातो। योगाचं महत्त्व जे आहे सिसोदिया सर, डॉक्टर वरपे, ही मुलं जी आहेत प्रज्वल आणि त्यांची टीम यांनी सांगितलेलं आहे। प्रज्वल आणि त्यांची टीम पाहताना शरीरामध्ये जी लवचिकता पाहिजे ती आपण पाहिलेली आणि तशीच लवचिकता आपल्या शरीरामध्ये यायला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा प्रत्येकाने आपल्या मनामध्ये व्यक्त केलेली आहे। त्यामुळे ही लवचिकता आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी आपण नियमितपणे आपण योगा केला पाहिजे। दररोज जो आहे आपण समाजासाठी, देशासाठी सर्व करतो, परंतु आपलं स्वतःचं शरीर जर निरोगी असेल तर आपण चांगलं काम करू शकतो आणि चांगलं काम करण्यासाठी जे आहे आपलं शरीर सदृढ, निरोगी आणि निर्भय, सर्व जे आत्मनिर्भर सर्व राहण्यासाठी जे आहे ते योगा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी योगा केला, हाच योगा जो आहे तो आपण दररोज करायचा आहे। आपल्या आईवडिलांना बी सांगायचं आहे, आपल्या मित्रमंडळींना बी सांगायचं आहे, जेणेकरून आपला समाज जो आहे तो सदृढ होईल आणि सदृढ समाज झाला तर देश सुद्धा जो आहे आपला चांगला सदृढ होईल, जगभरामध्ये आपला देश नेतृत्व करेल। यासाठी योग आपण सर्वांनी करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा डॉक्टर वरपे सर, त्याचप्रमाणे सिसोदिया, प्रज्वल आणि सर्व टीम जी आहे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। हा प्रोग्राम आयोजित करण्यासाठी दोनाके सर, कोकळे सर आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। ओम साईराम। धन्यवाद सर। खरं तर जगात भारताचं नाव मोठं करण्याचं काम या योगाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं आणि त्याचं बघता बघता स्वरूप आपल्याला 200 रूमच्या गार्डनवर जे प्रत्यक्षितात इथं आपण केले त्याचंच एक क्षण स्वरूप या निमित्ताने दिसून येतं। मी आभार प्रदर्शनाच्या वतीनं वरपे सरांचे, सिसोदिया सरांचे, प्रज्वल ठाकूरच्या टीमचे, ढाकणे, साईबाबा संस्थान असेल, सर्व
शैक्षणिक संकुलातले विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, सोशल मीडियाचे लोक असतील किंवा शाळेतले टीचर, शिक्षक किंवा शिक्षकेतर स्टाफ असेल, त्यांच्या कष्टाला मी सॅल्यूट करतो का हा योगा दिवस गेल्या 11 वर्षापासून सातत्याने पाऊस असो भाई नसो 200 रूमच्या गार्डनला बघायला मिळतं. हेच कौतुकास्पद बाब शिर्डीच्या दिमागावर एक सोन्याचा तुरा लावण्याचं काम या निमित्तानं साईबाबा संस्थान करते आणि त्यालाच खांद्याला खांदा लावून ग्रामस्थ देखील यात सहभागी होतात. पुढच्या वर्षी सर गावकऱ्यांच्या वतीनं जास्तीत जास्त संख्या कशी येईल याच्यावर पण जनजागृती वर्षभरात नगरपंचायतीच्या माध्यमातून म्हणा, ग्रामस्थांच्या माध्यमातून म्हणा आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी कसे उपस्थित राहतील ही आमची शहराच्या वतीने जबाबदारी राहील. आणि सुदृढ शरीर करण्यासाठी गावकऱ्यांना आणि साईबाबा संस्थानला अशीच सद्बुद्धी देत राहो आणि असेच चांगले कार्यक्रम या निमित्तानं सातत्याने घेता यावेत एवढीच अपेक्षा बाळगतो. आलेल्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे प्रज्वल ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांची योगाप्रती जाणीव वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व योग मार्गदर्शकांचा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गादिलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, उपकार्यकारी अभियंते दिनकर देसाई, संजय जोरी, शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, संस्थांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.